नमस्कार. नवीशा किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण पौष्टिक आणि चविष्ट अशी हिरव्या मुगाची आमटी करत आहोत. ही रेसिपी खूप सोपी आणि टेस्टीसुद्धा आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर मी अर्धी वाटी हिरवे मूग घेतलेत. हे मूग आपण भाजून घेणार आहोत आता. तर पॅन ठेवलेले आहे. पॅनमध्ये आपण मूग टाकलेले आहेत. व्यवस्थित असे भाजून घ्यायचे. जरासे डाग पडले की काढून घ्यायचे आहेत आपल्याला. खूप छान लागते पण ही मुगाची आमटी. हे बघा जरासे डाग पडलेले आहेत. आता आपण साईडला काढतो हे. आता एक कुकरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये पाणी टाकतोय आपण शिजण्यासाठी आणि थोडंसं मीठ टाकतोय. भाजी करताना कमी जर पडलं तर अजून थोडं टाकूया आपण. थोडंसं मीठ टाकून 4 शिट्ट्या आपण ह्याच्या करून घेणार आहोत. आता हे कुकरला लावते मी. तोपर्यंत साहित्य सांगते. आपली मूग शिजतोय तोपर्यंत कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी. एक छोटा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे. 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आपल्याला लसूण आणि मिरची आणि कोथिंबीर ह्याचं वाटण तयार करायचं आहे. हळदी पावडर घेतलेली आहे, कढीपत्ता घेतला आहे आणि फोडणीसाठी जिरे आणि मोहरी. प्रथम आपण हे लसूण, मिरची आणि कोथिंबीर मिक्सरच्या जारमध्ये फिरवून घेणार आहोत. मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तुम्हाला जर तिखट जर हवे असेल तर मिरचीचं प्रमाण वाढवू शकता. मिरच्या टाकलेल्या आहेत. आता लसणाच्या पाकळ्या टाकतो आपण आणि पाणी न टाकता ह्याला फिरवून घ्यायचे. जास्त मऊसूतसुद्धा करायचं नाही आहे. फिरवून घेते. हे बघा फिरवून झालेलं आहे. आता हे साईडला काढून घेऊ आपण. आपले मूग पण छानसे असे शिजलेले आहेत, मऊसूत असे शिजलेले आहेत. आता जरासं चमच्याच्या साहाय्याने याला जरा घोटून घेऊ आपण. ही मुगाची आमटी खूप छान लागते खायला पण ज्वारीच्या भाकरीबरोबर. रेसिपी सुरुवात करतो आता. तर पॅनमध्ये 1.5 चमचा तेल टाकलेलं आहे. तेल पण छानसं गरम झालं. आता त्याच्यामध्ये जिरी आणि मोहरी टाकतोय. जिरी मोहरी छानशी तडतडली की मग आता कढीपत्ता टाकतोय त्याच्यामध्ये. कढीपत्ता छानसा तडतडला की मग त्याच्यामध्ये टॅमॅटो टाकतोय आपण. टॅमॅटो पूर्ण विरघळून घ्यायचा तो मऊसूत असा. व्यवस्थित परतून झाला की त्याच्यामध्ये आपण जो मसाला तयार केलेला आहे, कोथिंबीर, लसूण आणि मिरचीचा तो टाकलेला आहे. व्यवस्थित परतून घ्यायचा. छान असा मसाला परतून झाला आहे. आता त्याच्यामध्ये हळदी पावडर टाकतो आपण. टॅमॅटो पण छानसा विरघळला. एका साईडला गरम पाणी करायला ठेवलेलं आहे आपण. व्यवस्थित परतून घेतला की त्याच्यामध्ये आपण जे मूग शिजवून घेतलेले आहेत ते टाकतोय त्याच्यामध्ये. छानसे परतून झाले की त्याच्यामध्ये गरम पाणी टाकतो आपण. आता मी 4 माणसांसाठी भाजी बनवते, त्यानुसार पाणी टाकलेलं आहे. चवीप्रमाणे मीठ टाकले. आधी पण मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे बेतानेच मीठ टाका. आता थोडीसं रवीने घोटून घेणार आहोत भाजी आपण. रवीने घोटून झाले की त्याच्यावर झाकण ठेवतोय एक 5 मिनटासाठी. 5 मिनटाचं झाकण काढलेलं आहे. गॅस पण बंद केलेला आहे मी. मस्त अशी मुगाची आमटी तयार झालेली आहे. सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतो आपण. खूप चविष्ट भाजी लागते पण ही खूप सुंदर लागते. सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतले. तयार झालेली आहे आपली मुगाची आमटी. ही आमटी तुम्ही ज्वारीच्या भाकरीवर किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर खूप छान लागते. नक्की ट्राय करा. ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. परत भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय बाय.